सर्व क्षितिज या रिडेव्हलपमेंटची पार्श्वभूमी मी आपल्या समोर मांडतोय। 2019 साली टेंडरिंग प्रोसेस जी चालू झाली ती 2019 साली झाली आणि पुढे जाण्यापूर्वी मी सर्वांना एक नम्र विनंती करतो की या आपल्या सगळ्या परिवारामध्ये जे लोक आपल्याला आज नाही आहेत, जे आपल्याला अकाली सोडून गेले, त्यांच्यासाठी आपण 1 मिनिट उभा राहून शांत उभा राहून एक श्रद्धा शेंडे हे तिघही या मधल्या काळात आपल्यातून निघून गेले आणि हे सर्वांनी मनापासून काम करून आपल्या वेळोवेळी कमिटीला उत्साह उत्तेजन दिलेले आहे। कोरोनाचं सावट आपल्या सर्वांवर आलं। त्याच्यानंतर 2020 साली एक UDCPR नावाची एक नियमावली स्टेट गव्हर्नमेंटने केली। त्याच्यात काही FSI आपल्याला वाढून मिळाला, त्याचे नियम काय बदलले, त्यामुळे परत सर्व क्षितिजचे जुने मेंबर आणि आम्ही यांच्यात चढाओढ रस्सीखेच खूप प्रमाणावर झाली। त्याच्यानंतर मग सगळे टर्म्स अँड कंडिशन पाडवा 2023 पाडव्याला आपण भूमिपूजन केलं आणि बरोबर 3 वर्षांनी आपण करत आहोत। आता मी हा कार्यक्रम पुढे चालू करतो। मी आपल्या सर्वांचं स्वागत। आज या सभेत डॉक्टर कोठारी, पण मी जे काही यांच्याबरोबर व्यवहार केला किंवा ही सोसायटी बघितली, ही खूप छान पद्धतीने यांनी एक्झिक्यूट केलेली आहे। त्यानंतर पार्किंग, विशेषतः कुठल्याही रिडेव्हलपमेंटच्या स्कीममध्ये जागेचे रिस्ट्रिक्शन्स खूप असतात, शिवाय त्यांना त्यांची लिमिटेशन्स पण भरपूर असतात, तरी त्यात त्यांनी हा खूप छान प्रोजेक्ट एक्झिक्यूट केलेला आहे। हे असं 2 मजली पार्किंग तर ह्या अख्ख्या एरियामध्ये मी कुठंच बघितलेलं नाही आहे। पार्किंग हा सगळ्यात मोठा पुणे शहर काय सगळीकडेच भेडसावणारा प्रॉब्लेम आहे। दुसरी गोष्ट, व्यवहारातली पारदर्शकता ही पण खूप चांगल्या पद्धतीने या ग्रुपने फॉलो केलेली आहे। आणि आता तरी मला या सगळ्या ग्रुपमधल्या 3-4 लोकांबरोबरच माझी इंटरॅक्शन होती, बाकीच्या मेंबर्स कदाचित ओळखत पण नाही, पण पॅव्हन ग्रुपने हा असाच प्रोजेक्ट खूप छान केला आहे आणि भविष्यातही पुण्यात असेच रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स यांनी करावेत, त्याच्यासाठी शुभेच्छा। जे सहकारी आणि इथले रहिवासी, सर्वप्रथम मी ॲज युजल सर्वांचं A आणि B एक रहिवासी इथला म्हणून सगळ्यांचं स्वागत सुस्वागत करतो आणि सर्वांना इथला स्टे, त्यांचा इथलं वास्तव्य आनंदमय आणि सुखरूप हो अशी विनंती करतो परमेश्वराकडे। यासोबतच ते वैद्य साहेबांनी मग अशी सांगितलं, ते श्रीयुत केंजळे, मेमाणे आणि शेंडे, शर्माजी ह्या चौघांबद्दल त्यांना मिस करतोय आम्ही, सगळेच जण मिस करतोय। त्यांचं वास्तव्य आमच्याकडे होतं, आम्ही जे 24 फ्लॅट्स होते अगोदर त्याच्यामध्ये त्यांचं वास्तव्य होतं, तर त्याच्याबद्दलही आम्हाला आता त्यांना मिस करण्याचं आम्हाला वाईट वाटतं। पण काळाबरोबर सगळ्यांनी पुढे जायला पाहिजे, तर सगळेजण पुढे जाऊ। ॲज रिगार्ड्स पॅव्हन पार्टनर्स, माझ्याकडे शब्द नाही आता त्यांच्याबद्दल, त्यांचे धन्यवाद देण्यासाठी खरोखर शब्द नाही आहेत। त्याच्यामध्ये श्री राहुल चिंचोरे, श्री मनोज गोरे, श्री किरण गायकवाड, राहुल खिवसराजी, जे इथे कायम असायचे इथे, ते नेहमी इतके पोलाईट सगळ्यांची वागणूक होती आणि फारच अप्रतिम सहकार्य केलं। विकास शाह, वैभव शाह आणि राकेश शाह
या साथी पार्टनर्सचे मी मनपूर्वक धन्यवाद देतो त्यांना की हेच कोऑर्डिनेशन त्यांनी केवळ पुढच्या 4-5 वर्षासाठी म्हणून नाही, तर एक लाईफलॉंग आपलं अटॅचमेंट किंवा बॉन्डिंग जे झालेलं आहे ते असंच कायम राहू द्या. आणि सोले म्हणून जे इथले मेन होते ते सोले, त्यांचंही खूप मनापासून सगळ्यांना सहकार्य झालं, तर त्यांचे पण खूप खूप धन्यवाद. आणि मी कदाचित कृतज्ञपणा ठरेल, पण ॲडव्होकेट थिटे, नंतर आर्किटेक्ट सोनवणे आणि श्रीमती श्रावणी परांदे त्या इथे दिसल्या नाही, आज आल्या नाही वाटतं. या तिघांचंही मी खूप खूप धन्यवाद देतो त्यांना की त्यांनी खूप खूप सहकार्य दिलं आम्हाला. भावनांच्या मेंबर्सबद्दल किंवा पार्टनरबद्दल जेवढं बोलावं तेवढं खरोखर कमी राहील. त्यांनी 3 वर्षाच्या पिरियडमध्ये त्यांनी आता सांगितलं जे चिंचोरे साहेबांनी की कशा कशा अडचणी येत गेल्या पुढे, पण याच्यातून जी आम्हाला एक जी धाकधूक असायची नेहमी आम्हाला नेहमी धाकधूक असायची केव्हा मिळेल, तर ती धाकधूक त्यांनी आम्ही सगळी सप्रेस करत हा दिवस आजचा उजाडला आहे. मी सर्वांना इथलं वास्तव्याच्या शुभेच्छा देतो आणि बस एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. या ठिकाणी समोर उपस्थित क्षितिज सोसायटीमधील सर्व सदस्य, त्यांचे कुटुंबीय, सुरुवातीलाच म्हणजे क्षितिज सोसायटीमधले जे मेंबर्स होते या सर्वांनी एक आपलं स्वतःचं सुंदर घर असावं असं स्वप्न बघितलं होतं. त्या स्वप्नाची सुरुवात कशी झाली, काय झाली, ते चिंचोरे साहेबांनी नमूद केलेलं होतं. ह्या आजपर्यंतच्या प्रवासामध्ये जे आपल्याला ह्या प्रवासात पूर्ण होण्यापूर्वीचे आपल्याला सोडून गेले त्यांचं या ठिकाणी मी प्रथम स्मरण करतो आणि 2 शब्द या पॅव्हनाईन असोसिएट्स आणि त्यांच्याबद्दल सांगतो. सुरुवातीला म्हणजे पॅव्हनाईन असोसिएट्स येण्यापूर्वी आता ते पुन्हा काढणं खरं योग्य नाही आहे, तरीसुद्धा ते सांगितल्याशिवाय थोडं यांचं सुद्धा महत्त्व लक्षात येणार नाही. एक नामांकित बिल्डर होते रिडेव्हलपमेंटमधले, कालांतराने त्यांचं नावही पेपरला चांगल्या पद्धतीने आलं होतं. तर अशा बिल्डरांच्या बरोबर आमची अगदी शेवटची मीटिंग होती. परंतु आमच्या जे काही ज्येष्ठ सभासद होते, सदस्य होते सोसायटीचे, त्यांनी त्या शेवटच्या मीटिंगमध्ये काही प्रश्न उपस्थित केले आणि ते नामांकित बिल्डर अगदी रागारागाने निघून गेले आणि असं थोडं हडतोडच केलं त्यावेळी. पण म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. तर खरंच ते उठून गेले ना, तिथून आमच्या क्षितिजवाल्यांचे चांगले दिवस खरं तर सुरू झाले. त्यानंतर कमिटी मेंबरनी खूप त्यामध्ये म्हणजे मेहनत घेतली. त्यानंतर पॅव्हनाईन असोसिएट्स आले. म्हणलं सुरुवातीचा एक बाबा होता, त्यांनी कशा पद्धतीने हे केलं आणि हे तर 5-7 जण आहेत, आपलं पुढं काय होणार आहे असं साहजिकच थोडं मनात येतं. आणि देवाचं नाव घेतलं आणि त्यांच्याबरोबर पुढं आपण गेलो. थोडं चिंचोरे साहेबांनी सांगितलं की 3 वर्षाच्या कालावधीत हा प्रोजेक्ट पूर्ण झाला. आणि खरोखर मी शासकीय सेवेतनं निवृत्त झालेलो आहे. मी पाहतो अगदी आपण रेरा म्हणतो, रेराची बंधनं आहेत, पण
खूप सारे प्रोजेक्ट्स असे अडकून पडलेले असतात. जरी रेरा रजिस्ट्रेशन असलं तरी रेरामध्ये जाऊन परत मुदतवाढ घेतात, 5-5, 7-7, 10-10 वर्ष पुढं चालतो. कधी कधी प्रकल्प होतच नाही आहे. म्हणजे हे सांगण्याचं कारण का, तर केवळ 3 वर्षात भूमिपूजनाचा सोहळा सुद्धा अगदी इथं दिमागदार झाला होता. आणि केवळ 3 वर्षात यांनी प्रोजेक्ट पूर्ण केला आणि आज हस्तांतरणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. ज्यावेळी बांधकाम सुरू झालं त्यावेळी प्रत्येकजण लांब लांब होते राहायला. प्रत्येकाला इथं साईटवर येणं शक्य नसायचं. याच सोसायटीच्या आजूबाजूचे जे कोण भेटायचे त्यावेळी ते आवर्जून सांगायचे की तुमचं काम जोरात चालू आहे आणि चांगलं चालू आहे. त्या ह्या म्हणजे ह्या अजून एक गोष्ट सांगण्याचं आवर्जून म्हणजे एक आवर्जून सांगतो की इमारतीचं बांधकाम म्हणजे होत असताना सुद्धा लोक आवर्जून सांगायचे की बाबा इमारतीचं क्वालिटी बांधकाम चांगलं आहे एकदम. माझ्या आई सुद्धा बिल्डरच आहेत, ते स्वतः इथं येऊन गेलेले आहेत. त्यांनी सुद्धा प्रशंसा केली आणि म्हणले की आम्ही सुद्धा एवढं दर्जाचं बांधकाम म्हणजे देत नाहीये लोकांना. असं सांगणं योग्य नाही, पण तरी सुद्धा परंतु हे त्यांचे शब्द आहेत. ह्या इमारत पूर्ण झाली. आम्ही तर सगळ्यात आधी जुन्या मेंबर्सपैकी शहासाहेब, मला वाटतं पारेख साहेब वगैरे ते अगोदर झाले होते. आणि आम्ही सभासदांपैकी आम्ही सर्वप्रथम या ठिकाणी आलो. या ठिकाणी रोज सकाळी काम पूर्ण कसं लवकर झालं. बॅक एंडला त्रिशा डेव्हलपरचे चिंचोरे साहेब असतील, गोरे साहेब असतील, गायकवाड साहेब असतील, प्रत्यक्षात फील्डवर जे आहेत राहुल खिवसला साहेब आणि शहा साहेब, त्या दोघांचा आवर्जून का उल्लेख करायचा आहे की शहा साहेब अतिशय शांतपणे सगळं सिच्युएशन हँडल करणारे आणि खिवसरा साहेबांचा आवाज जो आहे तो आता इमारतीला सुद्धा पाठ झाला आणि त्या ठिकाणी राहणाऱ्या सभासदांना सुद्धा खरं तर तो म्हणजे खूप चिरपरिचित आवाज झाला, म्हणजे आवाज झालेला आहे. मला एक प्रश्न पडतो की यांनी 7-7 मजली 2 टॉवर करायचा निर्णय घेतला. एकच टॉवर जर करायचा निर्णय घेतला असता तर थोडं सौर यंत्रावर निश्चितच ताण आला असता साहेबांच्या. माझं खिवसरा साहेबांना एक म्हणणं आहे, आता मी हे हक्काने का बोलतो तर येता जाता कायम शहासाहेब आणि खिवसरा साहेब भेटायचे या ठिकाणी, अगदी घरगुती संबंध झाले होते. त्यामुळे हे अगदी खेळीमेळीच्या वातावरणात मी बोलतोय. खिवसरा साहेबांना माझं एकच म्हणणं आहे की जरी आता आज हँडओव्हर करत असले तरी अधूनमधून तुम्ही येत जावा. इमारतीला खरंच तुमची सवय झालेली आहे. हवं तर आमच्यापैकी आहे ना कोणाचं तरी नाव आम्ही बाळू ठेवू. इमारतीचं बांधकाम किती चांगलं झालेलं आहे याचं उदाहरण म्हणजे लोक ते येतात तर सांगायचीच. मी आता एका लग्न समारंभासाठी गेलो होतो. आपले सभासद आहेत म्हणजे डॉक्टर साहेब, हा बरोबर, फुलेंच्या लग्नाला गेलो होतो. इथं यश लॉन्सला ताई आहे इथं. तर त्यावेळी मला माजी नगरसेवक ज्या अस्मिता शिंदेताई आहेत त्यांचे पती विषयाने क्षितिज सोसायटीला भेट दिली पाहिजे. हे तुम्हाला आहे ना आमची नाही, एक त्रयस्थ व्यक्तीने खरोखरच ही कॉम्प्लिमेंट दिलेली आहे. आणि हे खूप मोठं आहे की आम्ही तर म्हणूच
आम्हाला तर म्हणणं भागच आहे किंवा चांगलं आहे. पण त्रयस्थ व्यक्तीने तुमचं कौतुक करावं ही खूप मोठी गोष्ट आहे. आता आपल्याला ही खरोखर खूप सुंदर अशी इमारत यांनी आहे ना स्वतःहून खूप गोष्टी ॲड ऑन करून दिलेल्या आहेत. हे मगाशी पार्किंगचा उल्लेख केला डॉक्टर साहेबांनी, तर हे पार्किंग, त्याचा स्लोप, गरज नसताना परत त्याच्यावर अजून एक स्लॅब, व्यवस्थित सगळं कंपाऊंड वॉल जर तुम्ही बघितले त्याचं कसं सुशोभीकरण केलं. एखाद्याने नुसतं कंपाऊंड वॉल बांधून झालं कंपाऊंड वॉल, पण त्याच्यावर तो ग्रेनाईट, त्याला ते लाईट, खूप सारं त्यांनी स्वतःहून ॲड ऑन करून दिलं. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं खरोखर कमीच आहे. आणि एवढं सगळं चांगलं दिल्यानंतर एक आपली सभासद म्हणून खरोखर एक जबाबदारी अशी आहे की हे जे त्यांनी इतकं सुंदर असं बांधकाम आणि सगळं आपल्याला घर दिलेलं आहे, हा आपला जो परिसर आहे, तर ही आपल्यावर एक खूप मोठी एकजूट राहिलं. तसेच 55 मेंबर आम्ही एकजूट राहू. सगळ्यांना खूप मनापासून अभिनंदन आणि सगळ्या बिल्डर्सचा सुद्धा खूप धन्यवाद. सगळी एक गोष्ट सांगायची राहिली की टेरेसपर्यंत आम्हाला लिफ्ट म्हणून खूप धन्यवाद. हा आनंद द्विगुणित करण्यासाठी मी 1-2 कडवे गाणं म्हणली आहे तुमच्यासाठी. हो मिलजुल के प्यार से रहना गुरुवर का यही कहना, हो गुरुवर का यही कहना. सदा झरनों के जैसे ही बहना गुरुवर का यही कहना, हो गुरुवर का यही कहना. मीठा मीठा सबसे बोलना, प्रेम रस अपने में है घोलना. कटो वचनों को तुम भूल जाना हम सबका यही कहना, हो हम सबका यही कहना. सहनशीलता और सद्भावना भर दो हम में गुरु यही कामना. नम्रता का हम पहने गहना गुरुवर का यही कहना, हो गुरुवर का यही कहना. हो मिलजुल के प्यार से रहना गुरुवर का यही कहना, हो हम सबका यही कहना. अजून बघू. सुरुवातीला माझं पण असंच बोलणं झालं होतं भावाशी की आपलं रिडेव्हलपमेंट होत आहे, तर कसं होईल काय होईल. तर तो तेच म्हटला की त्याचा एक मित्र होता, तर त्यांचं सगळं काम सुरू झालं आणि अर्धवट बंद पडलं. नंतर त्याचं काही झालंच नाही. सो आम्ही पण थोडंसं धाकधूक होती आम्हाला, पण आणि नंतर कळलं की 7 लोक आहेत. म्हणजे एकाचा होईना 7 लोकांचं कसं जमायचं. पण खरंच खूपच छान हा प्रोजेक्ट त्यांनी करून दिला आम्हाला. आणि त्याच्यानंतर मला इथे मेन्शन करायचं आहे की आमचे वैद्य काका जे सगळ्यात यंग आहेत, कारण त्यांचा उत्साह किंवा त्यांचं जे काम करण्याची हे ते कधी म्हणजे खूप यंग लोकांना सुद्धा लाजवेल अशी आहे. सो आमचे वैद्य काका, निली काका, त्याच्यानंतर मल्लाडी काका, गडकरी काका, म्हणजे सगळे काका जे आहेत ज्यांनी पुराणी काका म्हणजे त्यांनी खूप मागे लागून किंवा खूप असं त्याच्यात लक्ष घालून हे सगळं करून घेतलं. त्यामुळे त्यांचंही धन्यवाद. आणि आपले बिल्डर जे आहेत त्यांनी पण इतकं सुंदर काम करून दिलं, त्याच्यासाठी त्यांना पण धन्यवाद. थँक्यू सर. एक सुंदर असा कार्यक्रम आज साजरा होत आहे. 55 लोकांचं एकत्र कुटुंब या निमित्ताने आज
एकत्र आलेला आहे आणि यापुढं आपल्या सगळ्या 55 परिवारांना एकत्र राहायचं आहे आणि ज्या लोकांमुळं आपण हे 55 लोक एकत्र आलेलो आहोत, या स्टेजवर बसलेल्या सगळ्यांचे आपल्याला आभार मानायचे आहेत. मनोज गोरे माझा जुना मित्र आणि मनोज गोरे या स्कीममध्ये आहे. या बेसवरती या ठिकाणी बुकिंग केलं आणि भूमिपूजनाला इथं आल्यानंतर स्टेजवर बसलेले सगळेच खिवसरा माझ्याबरोबर माझ्या वर्गात होता भावे स्कूलला आणि सगळ्यांचीच काही ना काहीतरी ओळख नातेसंबंध निर्माण होत गेले. आता सांगण्यात आलं की वेळेमध्ये प्रोजेक्ट कंप्लीट होणं आवश्यक होतं, तसा तो प्रोजेक्ट वेळेमध्ये कंप्लीट केला. आणि दुसरं म्हणजे सगळ्यांनी आपापल्या जे काही स्ट्रेंथ आहेत 3 वेगवेगळ्या फर्म एकत्र आल्या आणि म्हणजे प्रॉफिट शेअरिंग जरी होत असलं तरी प्रत्येकाने आपापली स्ट्रेंथ ओळखली. जसं आता सांगितलं की खिवसरा हा कायमस्वरूपी या ठिकाणी होता, त्यांनी ते सगळं पाहिलं. या पूर्ण स्कीममध्ये माझी मिसेस इथं कंटिन्युअस होती, माझा प्रेझेन्स फार कमी होता, पण आपापली स्ट्रेंथ ओळखून घेऊन आपापली स्ट्रेंथ त्यांनी पूर्ण. हे सुद्धा माझा मित्र डिंगणकरच आहे. ते जेवण खूप चांगलं असतं मला माहिती, त्यामुळे जास्त त्यामध्ये चर्चा न करता फक्त हे मला विनंती आहे की तुम्ही जुने आहात, आम्ही नवीन आहोत, त्यामुळे आम्हाला तुम्ही सांभाळून घेतात आणि चांगल्या प्रकारे आपण एकत्र राहून चांगल्या प्रकारे आपण एकच ए आणि बी विंग असं न समजता एकत्र आहोत. या पद्धतीने आपण कार्यक्रम जे काही वेगवेगळ्या वर्षभरामध्ये असतात सण साजरे करू. आणि पुन्हा एकदा या सगळ्यांचे आभार मानतो, या सगळ्यांचं कौतुक करतो. आणि आज हा जो काही कार्यक्रम आपण जो अटेंड करत आहोत तो या लोकांमुळे आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना नवीन फ्लॅट आहे, आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि या डायसवर बसलेली जी सगळी लोक आहेत यांना भावी आयुष्यात त्यांना जे काही प्रकल्प करायचे आहेत त्या भावी आयुष्यामधले प्रकल्प या ठिकाणी आलेले जे काही all my builder gang and my senior most society members. मराठी बोलणार पण मला म्हणजे ज्याच्यात मी कम्फर्टेबल आहे ते करू दे. म्हणजे आय कुड नॉट कंट्रोल माय सेल्फ, मी स्वतःला कंट्रोल करू शकले नाही. मला येऊन तुम्हाला म्हणजे हार्टफुली थँक करायचं होतं. 2005 मध्ये मी हा फ्लॅट घेतलेला, एकदम डिप्लीटेड कंडिशन मध्ये होतं. स्टेअरकेस वरनं शर्मा काकूंना माहिती असेल, असं जाताना पण ना सगळे पापुद्रे वगैरे पडलेले होते आणि माझ्या साईडचं पूर्ण वॉल असं सगळं पडतच चाललेलं. म्हणजे सगळे म्हणायचे की कधी ही बिल्डिंग पडणार माहिती नाही. ह्या स्टेजला आमची सोसायटी होती, नाही आमची होती, तुमचे खालचे चांगले होते. तर लोक जेव्हा मला भेटायला यायचे, कारण माझी अख्खी फॅमिली एकदम वेल टू डू साईडची आहे, तर त्यांना वाईट वाटायचं की स्वरूपा अशा कंडिशन मध्ये राहते आणि ते यूज्ड टू पिटी मी. पण आज जर माझं घर बघतील माझे सगळे रिलेटिव्स, सो यू हॅव मेड अस ऑल प्राऊड. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात ना अशी एक स्वप्न असतात की त्यांचं एक छानसं घर असावं, त्यांची एक छानशी बिल्डिंग असावी. एरिया तर आमची पार्श्वनाथ नगर खूपच छान आहे बघा. मागच्या बाजूला जस्ट एकदम ओपन एरिया आहे, तिथं काय कन्स्ट्रक्शनच होणार नाही ह्याच्या पुढे आम्हाला माहिती आहे. पण आमचं लोकेशन एवढं भारी होतं आणि त्याला तुम्ही 1000 टाइम्स त्याला ग्रेस आणलेला आहे. आणि टुडे वी स्टँड टॉल. यू हॅव मेड अस रिअली प्राऊड. सो बेटर यू नो, तुमचे हे काय म्हणतात ते, यू टॅप युअर बॅक्स फ्रॉम आवर साइड अँड यू हॅव मेड अस रिअली प्राऊड. माझी भाभी एक रिनाउंड आर्किटेक्ट आहे, बँगलोरमध्ये काम करते. तर वेन शी विजिटेड दिस प्लेस, ती प्रत्येक डिटेलिंग पाहत गेली. माहिती का, तुम्ही जे स्टेअरकेसचं पॅनल बनवलंय
जे स्टेप्स बनवलेत ते सगळे ड्रेनेजचे जे आउटलेट्स बनवलेत. शी वॉज टेलिंग मी की दीदी युअर प्रोजेक्ट इज सो वंडरफुली डन. Even a big city like Bangalore doesn't have all this detailing. And I had to tell you all this in front of everybody. And we really, really, really are, thankful from the bottom of our hearts. म्हणजे gratitudeच्या words संपू शकत नाही आमच्या साईड. बरेचशे गोष्टी होत्या जे there were some shortcomings which every project has, but we have overcome everything and we are today happily living in our own flats and we are proud of it. And for all the newcomers, Mr. Wah, कुठे आहात तुम्ही? आम्ही आधी पण झाडाखाली खूप खुश असायचो. सगळे संध्याकाळी झाडाखाली भेटायचो सोसायटीच्या झोक्यावर. आणि प्रत्येक सण आम्ही खूप छान सेलिब्रेट केलं. वी हॅव अ व्हेरी गुड सोशल लाईफ इन क्षितिज. वी आर व्हेरी पॉप्युलर इन दिस एरिया. सो आधी 24 लोकच होतो, पण आता 55 मेंबर्स टुगेदर. We are going to rock. Yes. It is going to be a great living together. So welcome all the new members and we all, hope that together our life journey will be very, very vivacious. Thank you. हॅलो, थँक्यू मिसेस. मी 2019ला चालू केली तेव्हा ज्या प्रतितेज बिल्डरनी सोडून दिल्यानंतर आमचं नाव रेकमेंड केलं होतं ते कॅप्टन रमेश भावे हे इथं आहेत. आम्ही त्यावेळी 2 किंवा 3 स्कीम केलेल्या असतील, पण माझी खूप जुनी ओळख आहे. म्हणजे मी 50 वर्ष जवळजवळ त्यांना ओळखतो. आम्ही कॉलनीत एकत्र राहत होतो, पण त्यांनी आवर्जून त्याच बिल्डरनी त्यांची स्कीम केलेली आहे. पण तरी सुद्धा त्यांनी आवर्जून आमचं नाव रेकमेंड केलं आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही इथं जाऊन करा. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. कारण तुम्ही जो विश्वास दाखवला तो बहुतेक आम्ही त्याला विश्वासाला बहुतेक करून उरलेलो आहोत. तर तुम्ही आता परत बघायला आलात त्याबद्दल धन्यवाद. आणि तसंच जेव्हा आम्ही याचं ओपनिंग केलं पहिल्या दिवशी म्हणजे भूमिपूजन केलं, तेव्हा खरं तर आम्ही या एरियात नवीन होतो. नवीन लोकांनी मिळून कंपनी काढली होती, पण ज्या पहिल्या 7 ते 8 लोकांनी आमच्यावर विश्वास टाकून पहिल्या दिवशी ज्यांनी बुकिंग केलं त्यांची नावं आवर्जून घ्यायला लागतील. त्यामध्ये सर्वप्रथम अजय वाघ, जितेंद्र शिरसीकर, श्रीयुत गांधी, कौशिक मेहता, मिस्टर राहुल मुथा, दिल्ली साहेबांचे बंधू. म्हणजे त्यांनी चेअरमन असताना जो विश्वास टाकला तो त्यांनी द्विगुणित केला भावाला फ्लॅट घ्यायला सांगून. आणि मिस्टर हिरवे या सगळ्या लोकांनी आम्ही पाया काढत असताना आमच्यावर विश्वास दाखवला. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. A wing, flat number 404, and it's a very lovely event. This has been our dream. We had nurtured this dream about new home with well-equipped home with modern amenities for so many years. And thanks to the Pavilion Association members, our committee members, because of their hard work, this has been, our dream has come true. And today we are proudly flaunting our lovely flats to all our guests and members. And thanks to you, you have created, तुम्ही ना वरती गच्ची वगैरे इतकी छान बाग वगैरे करून आम्हाला आणखीन एक बोनस दिला. परत सगळे ते लॉबी सुंदर केली, त्याच्यात परत गणेशा आयडल, सगळं हे इतकं छान आहे की अतिशय इम्प्रेसिव्ह आणि छान वाटतं, मंगलमय वाटतं. आणि एक म्हणजे मी स्पेशल थँक्स तुम्हाला म्हणते की ह्या वयात सुद्धा आम्हाला आता नवीन सगळं करायला मिळतंय. नवीन संसार, एज नो बार, सगळं नवीन आहे. नवीन फर्निचर, नवीन घर. आणि एक आहे की फक्त ब्लॉक्स नाही आहेत एकसारखे बोरिंग, तर प्रत्येकाचा लेआउट वेगळा, प्रत्येकाचं डेकोरेशन वेगळं. त्यामुळे हे खूप छान वाटतं.
आणि एक आम्ही अजून जवळ आहोत सगळे. ह्या निमित्ताने आम्ही सगळ्यांचे फ्लॅट्स बघतोय, त्यांच्या नवीन आयडियाज एक्सचेंज करतोय आणि ही एक मोठी फॅमिली अशीच राहू दे. सगळे आपण हा नवीन घराचा छान लाभ घेऊया, हेल्दी राहूया, हॅपी राहूया आणि टुगेदर राहूया. घेतलं. आता मी नवीन जेव्हा मी बिल्डिंग बघितली त्यावेळेस प्रॅक्टिकली आय गॉट झॅप. म्हणजे सुरुवातीला जेव्हा बघत होतो, सुरुवातीला जेव्हा अगदी लहान म्हणजे काय म्हणतात आम्ही म्हणजे मी या बिल्डिंगमध्ये जेव्हा आलो तेव्हा आय वॉज इन 5 years old. त्याच्यानंतर आम्ही सगळे हे जे तुम्ही तुम्हाला दिसताय हे सगळी लोक हे आमच्याबरोबरती म्हणजे माझे वडील हे या सोसायटीचे ॲक्च्युली ओरिजिनल फाउंडर मेंबर, ज्यांनी 2 प्रकारचे रिडेव्हलपमेंट त्यावेळेस केली होती. 1991 साली आम्हाला जे FSI वाढवून दिलं त्यावेळेस स्वतः माझे वडील याच्यामध्ये पूर्णपणे इन्व्हॉल्व होते आणि त्याच्यामुळे जो काही ॲडिशनल आम्हाला एरिया मिळाला आणि त्या एरियाचा आता द्विगुणित जो झालेला आहे, आता द्विगुणित त्रिगुणित की झालं ते कॅल्क्युलेशन पण केलं नाही मी, पण जे काही मला मिळालं आहे ते अत्यंत सुंदर असा फ्लॅट मिळाला त्यामध्ये, त्यात काही म्हणजे वादच नाही आहे त्यावेळेला. आणि महत्त्वाचं काय आहे की जुने जे सगळे काही लोक जी इथं सोडून गेली होती ती परत आली, त्याच्याबद्दल फार बरं वाटतं. कारण की फाउंडर मेंबर्समध्ये हार्डली आमची काहीतरी एक 5-6 3-4 लोक शेवटपर्यंत आम्ही उरलो होतो इथे. पण आता जसं पत्रिकामध्ये सांगितलं की त्यांना नवीन फ्लॅट नवीन फक्त नवरा बायको तेच, बाकी सगळं सेम. एवढाच चेंज आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे ती सगळी लोक एकत्र आली त्याच्याबद्दल फार छान वाटतं आहे मला बघून. आणि ऑफकोर्स जी नवीन लोक आलेली आहेत त्यांना व्हेरी मच वेलकम, नो डाऊट. आणि एकत्र आता आम्ही एक 4-5 दिवसामध्ये मी पण शिफ्ट होईनच येते आणि सगळ्यांना म्हणजे आपण एकत्र असं एकजुटीत राहूया आणि वेगवेगळे कार्यक्रम आपण एकत्र. कारण की जर तुम्ही बघितलं तर क्षितिज सोसायटी ही ॲक्च्युली ओरिजिनल पायनियर आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणजे सुरुवातीचा पहिली बिल्डिंग हीच होती 1979 साली, तेव्हा रिडेव्हलपमेंट पण पहिल्यांदा हीच झाली याच बिल्डिंगची. आणि ज्या काही आमच्याकडे नवीन गोष्टी चालू झाल्या त्या सगळ्या पहिल्या क्षितिजपासून चालू झाल्या, नंतर या बाकीच्या सगळ्या सोसायटी झाल्या. सो आपण हा जो काही पायंडा आहे तो आपण पुढे कायम ठेवूया आणि सगळ्यांनी एकत्र राहूया. थँक्यू व्हेरी मच. आणि फक्त एकच गोष्ट मला सांगायची आहे की हा हँडओव्हर कार्यक्रम तुम्ही केलात म्हणून तुमची जबाबदारी संपली असं नाही. तुम्हाला आमच्या नवीन होणाऱ्या सोसायटीच्या सभासदांशी इंटरॅक्शन करायची आहे आणि आम्ही तुम्हाला येऊन त्रास देणार. आम्हाला नियमाप्रमाणे रेराच्या वगैरे 5 वर्ष तुम्ही सेवा देऊ करणार आहातच, पण तरीसुद्धा ही जी तुम्ही प्रॉम्प्टनेस सगळ्या गोष्टीत दाखवला त्या बाबतीत तसाच प्रॉम्प्टनेस आता इथं तुमचे कोणी एम्प्लॉईज नसले तरी आम्हाला वेळोवेळी सहकार्य करावं एवढीच माझ्याकडून तुमच्याकडून अपेक्षा आहे. बरं, जो विश्वास तुम्ही तयार केलेला आहे म्हणजे कमावलेला आहे की ही सोसायटी उभी करून, तो विश्वास हा अतिशय अवर्णनीय आहे. मला शब्दात आता त्याचं वर्णन करता येणार नाही. आय एम सॉरी, कारण मी बोलायला लागलो तो खूप भावनाविवश होतो आणि मला पुढचे शब्द आठवत नाही, बोलता येईल म्हणून. पण कधीतरी आपण सगळे पुन्हा एकत्र येऊ तेव्हा मी निश्चित माझं विचार लिहून आणेन आणि मग तुम्हाला सांगेन. धन्यवाद सगळ्यांना, धन्यवाद. मला आता अध्यक्षांना विनंती करायची आहे की आपल्या या सगळ्या डायरेक्टर्सची मिळालेली आहे, हक्काची घर आहे, त्यामुळे आम्ही सोडणार नाही तुम्हाला कोणालाही, हे नक्की आहे. 55 ठिकाणी जेवायला जायचंय आम्हाला. ठीक आहे. माझं नाव अनिल मिली, मी इथला चेअरमन आहे. मला फ्लॅट नंबर आहे A304. जस्ट सगळ्यांची ओळख, हे सगळ्यांना माझी ओळख करून देतो. डेफिनेटली आपण जेव्हा एकत्र भेटू तेव्हा सगळ्यांची ओळख मला पण होईल आणि एकमेकांची आपण ओळख करून घेऊ. सगळ्यात पहिला सुरुवातीला मला एवढंच म्हणायचं आहे, आपण क्षितिज बी सोसायटी प्लस पॅवन्यांसाठी 3 cheers करू. 3 cheers फॉर क्षितिज अँड पॅवन्यान. हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. थँक्यू. कारण इथं जी लोक आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की आपण काय केलंय काय नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॅवन्यान असोसिएटवर आमचा
DA पर्यंत पूर्ण विश्वास होता आणि दृढ विश्वास त्यावेळेस झाला जेव्हा MODचा प्रॉब्लेम आला. कारण गोरे साहेबांनी मला सांगितलं होतं, बाबा पाडवा आलाय, 15 दिवसात मला सगळे फ्लॅट खाली करून द्या तुम्ही. सगळ्या सभासदांना सांगा की 15 दिवसात मला फ्लॅट खाली करून पाहिजे. पण माझ्या मनात एक पाच चूक होती, बाबा जोपर्यंत आपल्याला कमिन्समेंट सर्टिफिकेट येत नाही तोपर्यंत आपल्या लोकांना आपल्याला सांगायचं नाही ॲज पर DA रूल. तरी पण मी थोडा डिले केला आणि आय थिंक अराउंड 2 वीक्स मी डिले केला. पण परत गोरे साहेबांचा फोन मला, साहेब तुम्ही हे केलं. म्हटलं ठीक आहे साहेब, तुम्ही जर म्हणताय मला तर मी सांगतो लोकांना, काही प्रॉब्लेम नाही. मग मी आमच्या लोकांना, वैद्य साहेबांनी सगळ्यांना मेल टाकली की बाबा तुम्ही या 15 दिवसात पूर्णपणे वॅकंट करा आणि व्हॉट एव्हर द रेंट आणि डिपॉझिट ते पॅव्हलियन असोसिएट विल कन्वे. त्याच्यानंतर मला वाटतं एक आठवडाभराने गोरे साहेबांचा मला फोन आला, सर तुम्ही सगळ्यांना सांगितलं का? मी म्हटलं सगळ्यांना सांगितलं आणि सगळे शिकपत आले म्हणलं. मग त्यांनी आम्हाला प्रॉब्लेम सांगितला की सर असं असं झालंय, MODचा एक प्रॉब्लेम आलाय विच विल डेफिनेटली टेक मिनिमम 1 year टू गो. मग त्याच्यानंतर एक मोठी परीक्षेची घडी पॅव्हलियन असोसिएटकडे होती आणि त्यांनी तो जो ती जी परीक्षा आहे तुम्ही सगळे तर पॅव्हलियन असोसिएटनी तो काही जो 1 वर्षाचा रेंट होता तो रेंट त्यांनी स्वतः बेअर केला आणि त्याच्यामध्ये आपल्या सभासदांनी पण ज्यांना रेंट पर्टिक्युलर वेळेपर्यंत नको होते, डिपॉझिट नको होते, त्या सगळ्यांनी सपोर्ट केलाय. यासाठी मी पॅव्हलियन असोसिएट आणि सगळ्या सभासदांचं आभार मानतो, विच वर सपोर्टेड एव्हरीवेअर. बेसिकली सगळ्यात पहिलं म्हणजे हा रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट राईट फ्रॉम मे बी जे नामांकित बिल्डर होते त्यांच्यापर्यंत नेण्यासाठी ज्या दोघांनी सुरुवात केली त्या दोघांची नावं घेतल्याशिवाय हा पर्टिक्युलर प्रोजेक्ट मला वाटत नाही की कम्प्लीट होईल. एक म्हणजे आपले केंद्रे साहेब, दुसरे म्हणजे आपले जगलपुरे साहेब. तर या दोघांनी ह्याची स्टार्ट केली, त्यांनी भरपूर कष्ट घेतले. याला कदाचित जोपर्यंत हा प्रोजेक्ट कम्प्लीट होत नाही तोपर्यंत त्यांचे कष्ट घेतलेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्रे साहेबांनी अहोरात्र या बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शनची क्वालिटी कशी आहे, काय आहे याचं इन्स्पेक्शन त्यांनी केलं आणि त्याच्यानंतरच ही बिल्डिंग मला वाटतं खूप काही चांगल्या पद्धतीने उभी केली आणि त्यांचा सपोर्ट होता. त्यामुळे मला वाटतं पॅव्हलियन असोसिएट दे आर ऑल्सो व्हेरी हॅपी दॅट की तुमची लोक पण आम्हाला सपोर्ट करतात बांधकामाच्या पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये. सो हे सगळं पूर्णपणे म्हणजे ग्रंथ लिहिण्यासारखंच आहे, कारण खूप काही इन्फॉर्मेशन आहे. बट आय विल नॉट टेक मच मोर टाइम. या सगळ्यांचे एक आभार मानण्यासाठी फुलाची पाकळी म्हणून आम्ही या सगळ्यांचा इथं सत्कार करणार आहोत. त्याच्या अगोदर आमचे 3 पिलर आहेत. एक तर क्षितिज सोसायटीची कमिटी ॲज वेल ॲज 3 पिलर म्हणजे त्यात CA, ॲडव्होकेट आणि आर्किटेक्ट. हे जे 4 पिलर आहेत या 4 लोकांनी खूप प्रयत्न केले या पर्टिक्युलर रिडेव्हलपमेंटसाठी. त्याच्यामध्ये आय थिंक CA आलेले आहेत, पण बाकीच्या दोघांना काही इंटरनल किंवा पर्सनल प्रॉब्लेममुळे ते आलेले नाहीत. मी इथं मिसेस श्रावणी परांडेंना इन्व्हाइट करतो इथे. श्रावणी. काकू इकडे बघ. यांची फायनान्शियल फिजिबिलिटी बघण्याचं काम केलं होतं आणि तेव्हाच मला खूप सगळ्यात चांगला अनुभव आला आणि जो एक ऑडिटरला जो विश्वास लागतो तो मला वाटतं ह्या सगळ्या टीमनी मला दिला. कारण मी जे मी त्यांना खूप डॉक्युमेंट्स मागून त्रास दिला, पण त्यांनी ते सगळे मला वेळेत आणि व्यवस्थित सगळे एक्सप्लेनेशन्स दिले आणि नंतर पण मी माझा रिपोर्ट सबमिट केला की हे वी कॅन गो अहेड विथ दिस. सो आय थिंक तो जो विश्वास सुरुवातीला आला तो त्यांनी शेवटपर्यंत टिकवला आणि सगळ्यांनी भरपूर बोललं आहे की या सगळ्या बिल्डिंगची जी क्वालिटी आहे किंवा जे काही सगळ्या बांधकामाची क्वालिटी आहे ती खरोखरीच उत्तम आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स अँड कमिटीला सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन्स. तो विश्वास त्यांनी माझ्यावरही दाखवला आणि माझ्या रिपोर्टवरही कमिटीने पूर्ण विश्वास दाखवला. सर पुढं 1 मिनिट प्लीज. सर काल हो ये फोटो घ्या. आतून अतिशय संवेदनशील आहे. त्यांना जे जे काम आम्ही सांगितलं ते त्यांनी मला येस आम्ही करणार, होणार, तुम्ही काळजी करू नका, हे होणार आणि ते झालेलं आहे. थँक्यू. थँक्यू. दामले काका.
शाह साहेब म्हणजे त्याच्यानंतर नायकोडे साहेब म्हणाले की त्यांना जर आवडलं नाही ना ते 10 वेळा चेंज करतील ते, कारण मी हे बघितलेलं आहे. टाईल्स चेंज केल्या त्यांनी भरपूर काही बाबा. आता इव्हन इफ आपला जो एंट्रन्स आहे तो मला वाटतं त्यांनी 4-5 वेळा केला का सर? नक्की ना? 4-5 वेळा चेंज केला आणि त्याच्यानंतर त्यांना आवडलं. ठीक आहे बाबा आता ओके. सो दिस इज द क्वालिटी व्हॉट दे हॅव गिव्हन अस. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. थँक्यू. त्याच्यानंतर जगलपुरे साहेब.